नाशिकमध्ये महिलांच्या आरोग्य सेवेसाठी मोठं पाऊल उचलण्यात आलंय. अशोका विमेन्स अँड चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक मिनिमली इन्व्हेन्सिव्ह गायनोकोलॉजिकल सर्जरी अर्थात MIGS विभागाचं उद्घाटन करण्यात आलं. या नव्या विभागामुळे उत्तर महाराष्ट्रातील महिलांना आता जागतिक दर्जाच्या स्त्रीरोग शस्त्रक्रिया सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत. अशोका विमेन्स अँड चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये नव्यानं सुरू करण्यात आलेल्या MIGS विभागाचं उद्घाटन मुंबईतील ख्यातनाम स्त्रीरोग तज्ज्ञ आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर मकरंद मसराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालंय. यावेळी रुग्णालयाचे संचालक डॉक्टर सुशील पराग, अंकिता पराग, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किशोर किळे तसेच मान्यवर उपस्थित होते. या विभागात अत्याधुनिक कार्ल स्टोर्स रुबिना प्रणाली बसवण्यात आली. 4K अल्ट्रा HD 3D व्हिज्युअलायझेशन आणि ICG फ्लोरोइसन्स इमेजिंग यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करण्यात आला. या सुविधेमुळे शस्त्रक्रिया अधिक अचूक, सुरक्षित आणि प्रभावी होण्यास मदत होणार आहे. MIGS विभागात हिस्टेरोस्कोपिक मायोमेक्टॉमी, टोटल लेप्रोस्कोपिक हिस्टेरेक्टॉमी, लेप्रोस्कोपिक मायोमेक्टॉमी, इंडोमेट्रोसिस शस्त्रक्रिया, ओव्हेरियन सिस्टेक्टॉमी तसेच वंध्यत्व आणि स्त्रीरोगांशी संबंधित विविध उपचार उपलब्ध असणार आहेत. याशिवाय ट्यूबल रिकॅनलायझेशन आणि प्रजनन क्षमता जपणाऱ्या इंडोस्कोपिक शस्त्रक्रिया इथे करण्यात येणार आहेत. आज मी इथं आलेलो आहे फॉर द इनॉग्रेशन ऑफ दिस ब्रिलियंट सिस्टम ऑफ स्टोर्स. हे एक 3D लॅप्रोस्कोपी सिस्टम आहे आणि ते सुद्धा 4K मध्ये. आता 3D सिस्टम म्हटलं म्हणजे आपल्याला युजली जे लॅप्रोस्कोपिक सर्जरी दुर्बिणीवर शस्त्रक्रिया म्हणतो ते युजली 2D मध्ये असते, म्हणजे लेंथ आणि ब्रेथ. हे स्पेशल सिस्टम आहे कॅमेरा ज्याच्यामध्ये 3D यूज करतो की ज्याच्यामध्ये आपल्याला डेप्थ कळते आणि जेव्हा डेप्थ कळते आणि एवढं रिझोल्युशन असतं तर चुका होत नाहीत आणि कुठलाही सर्जरी जास्त ॲक्युरसीने करता येते, कमी टायमात करता येते आणि पेशंटांची रिकव्हरी पण चांगली होते. आणि ॲडव्हान्स सर्जरी जे युजली आपण 2D सिस्टममध्ये करू शकत नाही ते आपण 3D सिस्टममध्ये करू शकतो. तर ही जी सिस्टम जी आहे म्हणजे ते वर्ल्डमध्ये पण खूप, फॉरेनमध्ये पण खूप कमी लोक बिकॉज ऑफ द प्राईस ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात. आणि आय एम रिअली प्राऊड की अशोका हॉस्पिटलने हे सिस्टम इथं नॉर्थ महाराष्ट्राचं पहिलं सिस्टम आणलेलं आहे आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड टू युझिंग इट आणि वर्किंग विथ इट अँड आय विश देम ऑल द बेस्ट. तज्ज्ञांच्या मते 3D, 4K आणि ICG फ्लोरोसन्स इमेजिंग तंत्रज्ञानामुळे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया अधिक अचूक आणि सुरक्षित पद्धतीने करता येतात. त्यामुळं शस्त्रक्रियेनंतरचा त्रास कमी होतो, रुग्ण लवकर बरे होतात आणि महिलांची प्रजनन क्षमता जपण्यास मदत मिळते. नमस्कार. आज अशोका वुमेन्स अँड चिल्ड्रन हॉस्पिटल येथे मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी या युनिटचं उद्घाटन मुंबईचे प्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक सर्जन मकरंद मसराणी यांच्या हस्ते करण्यात आलं. आणि या विभागामध्ये रुबिना ह्या अतिशय प्रगत असा लॅप्रोस्कोप बसवण्यात आलेला आहे. याद्वारे स्त्रियांच्या अतिशय गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया सुरक्षित आणि अचूक पद्धतीने करता येतात व त्यामुळे स्त्रियांना होणारा त्रास कमी होतो आणि रुग्णाचा स्टे कमी होतो. आणि हे प्रगत तंत्रज्ञान यापुढे नाशिक येथेच अवेलेबल राहील, त्यामुळे रुग्णांना मुंबई किंवा पुण्याला जायचा त्रास टळू शकेल. अंकिता पराग यांनी सांगितलं की जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा स्थानिक स्तरावर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं हा विभाग सुरू करण्यात आला. उत्तर महाराष्ट्रातील महिलांना अधिक आधुनिक, सुरक्षित आणि रुग्णकेंद्रित आरोग्य सेवा देण्याच्या दिशेनं हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी नमूद केलं. अत्याधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आणि महिलांसाठी विशेष उपचार सुविधे यामुळे अशोका विमेन्स अँड चिल्ड्रन हॉस्पिटलचा हा MIGS विभाग उत्तर महाराष्ट्रातील महिला आरोग्य सेवेसाठी नवा मापदंड ठरणार असल्याचं मानलं जातं. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.